लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधूने आता विनूवर पूर्ण काबू मिळवलेला आहे. विनू आता सर्व काही मधूच ऐकत आहे. तो देखील मधूबरोबर जायला तयार झालेला आहे. आता सर्वजण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. राघव त्याला म्हणत आहे की हे तुझं घर आहे, हे आपलं घर आहे. तुला इथं राहणं गरजेचं आहे, कारण तुझी आई इथं आहे, तुझे बाबा इथं आहेत, तुझी बहीणसुद्धा इथं आहे. आपले सगळे कुटुंबीय इथं आहेत. राघव त्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की मधू तुझी कुणीसुद्धा नाही आहे, तर मधूबरोबर तू जाऊ नको. पण विनू मात्र ऐकत नाही. विनू म्हणतो की मधू मामा हीच माझी मामा आहे आणि मी तिच्याबरोबरच जाणार आहे. मी बाकी कोणाचं देखील ऐकणार नाही आहे. मला तिच्याबरोबर राहायला आवडतं, तर मी तिच्याबरोबरच जाणार आहे, असा हट्टच त्याने धरलेला आहे. खरं तर राघवला आता त्याच्या बोलण्याचा रागच आलेला आहे. मधू मात्र त्याला स्वतःच्या जवळ घेते आणि स्वतःच्या मिठीत घेऊन, "हो बाळा, तू माझ्याबरोबरच जाणार आहेस. तू माझं बाळ आहेस. तू काहीच काळजी करू नको," असं म्हणून त्याच्या सर्व गोष्टींना वाव देत आहे. विनूचा झालेला अतिरेक पाहून आता राघव मात्र पुरताच चिडलेला आहे आणि तो विनूला हाताला धरून म्हणतो की तू कसा जातो ना तेच मी पाहतो. इतका वेळ झालं तुला प्रेमानं सांगतोय, ते कळत नाहीये का? इथं तुझे आई बाबा आहेत, आम्ही सगळे आहोत. एवढं चांगलं सांगितलेलं सुद्धा तुला कळू शकत नसेल, तर मी तुला जाऊ देणार नाही, असं म्हणून राघवने त्याचा हात करकचून घट्ट धरून ठेवलेला आहे. आता मात्र विनू हतबल झालेला आहे, कारण राघवच्या हातामुळे त्याचा हात सुटत नाहीये आणि तो मधूला म्हणतोय की मला तुझ्याबरोबरच यायचं आहे, यांना हात सोडायला लाव. मधू राघवला म्हणते, राघव तू हात सोड, त्याचा हात दुखेल, असं म्हणून तिने त्याला हात सोडायला लावलेला आहे. हे झालेलं पाहून सर्वांना खरं तर वाईट वाटतंय, कारण आता राघव चिडलेला आहे. राघवचा राग दूर करण्यासाठी आणि विनूला समजावून सांगण्यासाठी आता राजश्री मध्यस्थी करत आहे आणि त्याला म्हणत आहे की बाळा, मी तुझ्यासाठी छान छान पदार्थ करते का नाही? तुला माझ्या हातचे पदार्थ आवडतात. मग माझ्या हातचे पदार्थ तू जर का इथून निघून गेलास तर तुला मिळणार नाहीत. ते पदार्थ खाण्यासाठी तुला इथंच राहावं लागेल. तरी देखील विनू ऐकायला तयार नाहीये. त्यानंतर राजश्री म्हणते की तुला गोष्टी आवडतात का नाही? तू आणि सावी दोघं पण माझ्याकडून छान छान गोष्टी ऐकतात ना. मग तू इथं थांबलास ना, तर मी तुला आणि सावीला छान अशा गोष्टी ऐकवणार. सावी, सावी इकडे ये गं, असं म्हणून आता रुक्मिणीने सावीला बोलवून घेतलेलं असतं. सावी पाहते की विनू चाललेला आहे. विनूला ती म्हणते, "तू माझा भाऊ आहेस ना, मग तू इथं थांबणं गरजेचं आहे ना. तू तर म्हणला होतास ना की मला सोडून तू कधी-कधीसुद्धा जाणार नाहीस. मग आता तू हे घर सोडून का चालला आहेस? तू जर का घर सोडून गेला, तर मला मात्र इथं करमणार नाहीये." तेव्हा विनू तिला सांगतो, "मला देखील तुला सोडून जायचं नाहीये, पण तू मला एक सांग, तू तुझ्या आईला सोडून राहू शकते का?" तेव्हा सावी म्हणते, की "मी माझ्या आईला सोडून राहू शकत नाही." विनू म्हणतो, "माझं देखील तसंच आहे. मी देखील माझ्या आईला सोडून राहू शकत नाही आणि मधुमामा जर का गेली, तर मी सुद्धा तिच्याबरोबर जाणार." विनू सर्वांनाच उलट बोलत आहे आणि सर्वांना सांगतोय की मी फक्त आणि फक्त मधूचंच ऐकणार आहे. आता सावीचा देखील नाईलाज झालेला आहे. सावी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं देखील विनू ऐकत नाहीये. आता रेश्मा त्याला बोलत आहे. रेश्मा म्हणते, "तू जर का गेला तर ऋषभ काका तुला खूप मिस करणार आहे. त्याच्याबरोबर फुटबॉल खेळायला इथं कोणच नसणार ना, मग तो तुला खूप मिस करणार. त्यामुळं तू इथून जाऊ नको." तर आता विनू तिला सांगतोय की फुटबॉल खेळण्यासाठी मी दर रविवारी येत जाईल, पण आता मात्र मी कोणाचंच ऐकणार नाहीये. आता मला मधुमामाबरोबर जायचं आहे. सर्वांचाच नाईलाज झालेला आहे, कारण विनू कोणाचं काहीच ऐकायला तयार नाहीये आणि सांगितलेल्या सर्वांनाच तो उलट बोलत आहे आणि स्वतःचीच बाजू सर्वांसमोर मांडत आहे. या गोष्टीचा आसुरी आनंद मात्र मधूला होत आहे. विनूवर आपण पुरता ताबा मिळवलेला आहे आणि विनू आता पोपटासारखं आपण जे बोलेल तेच बोलायला लागलेलं आहे, हे ऐकून मधूला मात्र आनंद झालेला असतो. आता मधू त्याचा हात धरते आणि विनू, आपल्याला या घरात आता एक क्षण देखील थांबायची काही गरज नाहीये. आपण आपल्या घरी जाऊया, असं म्हणून त्याचा हात धरून ती त्याला आता बाहेर घेऊन चाललेली आहे. आता मधूबरोबर विनू जाणार हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. पण आता हे सगळं थांबवू शकतं कोण? तर आता सर्वांना लक्षात आलंय, हे फक्त आणि फक्त सिंधूच थांबवू शकते. रुक्मिणी सिंधूला म्हणते की सिंधू, आता तू काहीतरी तुझी सिंधुगिरी कर बाबा, त्याशिवाय हा विनू इथं थांबणार नाहीये. तर सावी देखील म्हणते, आई तू कर ना गं काहीतरी, दरवेळेस तू काहीतरी करत असते. तू मला प्रॉमिस केलं होतं ना की विनूला जाऊ देणार नाही, मग त्यासाठी तू काहीतरी कर ना. पण आता इकडे मधू मात्र विनूला घेऊन आलेले आहे आणि ते विनूला सांगते,
आज आपण आपल्या घरी जाणार आहोत आणि आईला सांगते की विनूला घेऊन तो आत्ताच्या आत्ता बाहेर जा. मधूला विनूच्या समोर वाईट व्हायचं नसतं, कारण तिला अजूनही रत्नपारखी कुटुंबियांना काही काही बोलायचं आहे आणि ते तिला विनूच्या समोर बोलायचं नसतं. त्यामुळं तिने तिच्या आईला सांगितलेलं आहे की आई विनूला घेऊन जा म्हणून. तर इकडे रुक्मिणी अजूनही सिंधूला म्हणत आहे, काहीतरी सिंधुगिरी कर आणि त्या मुलाला तू थांबव. तर राघव देखील म्हणत आहे की सिंधू, आता या ठिकाणी फक्त तूच काहीतरी करू शकते. कारण आम्ही सर्वांनी बोलून बघितलेलं आहे, पण तो पोरगा कोणाचंच ऐकत नाहीये. तर सावी देखील म्हणत आहे, आई तू कर ना गं काहीतरी, तुझी जादू दाखव ना, म्हणजे विनू आपल्याकडं कायमचा थांबेल. सिंधूच्या लक्षात आलेलं आहे की सर्वजण आता हतबल झालेले आहेत. या ठिकाणी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे, अन्यथा मधू तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस होणार आहे. मधू आता दारापर्यंत पोहोचलेली असते, तेव्हा सिंधूने तिला हाक मारलेली आहे आणि थांबण्यासाठी सांगितलेलं आहे. तेव्हा मधू देखील थांबलेले असते, पण विनूला मात्र ती थांबवत नाही. आईला सांगते की लवकरात लवकर विनूला यांच्या घरातून घेऊन जा आणि विनू पण लगेच मधूच्या आईबरोबर बाहेर निघून गेलेला आहे आणि आता मधू एकटीच दारामध्ये उभी असते. सिंधूने तिला थांबण्यासाठी सांगितलेलं असतं आणि मधू देखील थांबलेली असते. सिंधू जेव्हा जवळ येते तेव्हा मधू तिच्यावर हात उचलते, तेव्हा सिंधू तिचा हात हवेतच ठेवते आणि तिला सांगते की अजूनही मी सिंधूच आहे. नको ते प्रयोग माझ्यावर करण्याचा प्रयत्न करू नको. आता मधू तिला म्हणते, तुला माझं ऐकण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाहीये. कारण आता विनू माझ्याकडे आहे. तुम्हाला जर का माझं ऐकायचं असेल, तरच मी तुम्हाला विनूला भेटण्याची परवानगी देऊ शकते. पण तुमच्या मनामध्ये जर का विनूला भेटण्याची इच्छा नसेल, तर मग मात्र मी तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही. सिंधू म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे बोल. तेव्हा आता मधूने सांगायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला सर्वांना वाटतं ना, की विनूला भेटावं. विशेषतः सिंधू, तुला वाटतं ना, की विनूला तू दररोज भेटावं. तर आता आमच्या घरची परिस्थिती काय आहे ना, ते जरा सांगते मी. माझ्या घरची घरकामवाली आहे ना, ती निघून गेलेली आहे आणि आमच्या घरात घर सांभाळायला आणि घरकाम करायला कोणच नाहीये. तर मला असं वाटतं, ही ऑफर तू स्वीकारावी. सिंधू म्हणते, कसली ऑफर स्वीकारावी मी? तेव्हा मधू म्हणते, की माझ्या घरी तू घरकामवाली म्हणून आलीस, तर तुला विनूला दररोज भेटायला मिळेल. आमचं पण आता घर मोकळंच पडलेलं आहे. आमच्या पण घरामध्ये घरकाम करणारी बाई नाहीये. आम्हाला देखील घरकाम करणारी बाई मिळेल आणि तुला देखील विनूला दररोज पाहायला मिळेल. अशी ही सुंदर ऑफर मी तुझ्यासाठी आणलेली आहे. तुला जर का मान्य असेल, तर तू ही ऑफर मान्य कर. जर का नसेल, तर तुला विनूला भेटायचं नाही असं मी मान्य करेल आणि ही गोष्ट इथंच सोडून देईल. मधूने एक जबरदस्त प्लॅन आता सिंधूच्या समोर ठेवलेला आहे. सर्वांनाच मधूच्या या गोष्टीचा राग आलेला आहे. मधू असं काहीतरी करेल असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. पण आता मधूने मात्र तिची चाल चाललेली आहे. मधू जेलबाहेर आल्याबरोबर तिनं तिचं रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. मधू जेव्हा असं बोलते तेव्हा राघवचा मात्र रागाचा पारा चढलेला आहे. त्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये. तो तिच्याकडं रागानंच पाहत आहे. तर रुक्मिणी देखील चिडलेली आहे आणि रुक्मिणी म्हणते, की "तू काय बोलतेस? तुझ्या जिभेला जरा लगाम घाल. जेलमधून सुटलेले आहेस म्हणजे तू काही करशील असं समजू नको." तर चिडलेला राघव म्हणतो, की "आजपर्यंत मी तुला मैत्रीण समजत होतो आणि त्याप्रमाणे वागत होतो. पण आता तू माझी दुश्मन आहेस आणि दुश्मनाबरोबर राघव कसा वागतो ना, ते आता तू बघशील." राघवचं ते रूप बघून खरं तर मधूला खूप वाईट वाटलेलं असतं. कारण राघव असं काहीतरी बोलेल हे तिला अपेक्षित नसतं. त्याचबरोबर राघव सिंधूला म्हणतोय, "सिंधू, तू हिच्या घरी काम करायला जाण्याची काही गरज नाहीये. ही ऑफर तू अजिबात स्वीकारू नको." आता मधूला कळलंय, की सिंधू ही ऑफर स्वीकारणार नाहीये. आता मधू घराच्या बाहेर पडणार असते, पण तेवढ्यात सिंधूने तिला थांबवलेलं असतं. सिंधू तिला सांगते, की "मला तुझी ऑफर मान्य आहे." आणि हे ऐकल्यावर घरातल्या प्रत्येक सदस्याला मोठा धक्का बसलेला आहे. पण मधूला मात्र आनंद झाला आहे. मधूच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आसुरी आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. तिला समजलेलं आहे, की सिंधू ही ऑफर स्वीकारणार आहे. कारण सिंधूला काही केल्या विनूला भेटावं लागणार आहे. आपली चाल सक्सेस झालेली आहे, हे आता तिच्या पुरतं लक्षात आलेलं असतं. तर राजश्री देखील म्हणत असते, की "सिंधू, असं काही करू नकोस. असं केलं तर पुन्हा एकदा ही तुझा अपमान करत बसेल." तर सर्वजणच सिंधूला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, की तिची ही ऑफर तू स्वीकारू नको. जर का तू तिची ही ऑफर स्वीकारली, तर ती तुझा अपमान करत राहील आणि विनूला भेटू देईल का नाही हे काही सांगता येत नाही. मधू मात्र आता ही ऑफर देऊन बाहेर निघून चाललेली असते आणि सिंधूने मात्र ती ऑफर स्वीकारली असते.
राघवला मात्र सिंधूची ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. राघव म्हणतो, "मला तुझी ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये." सिंधू म्हणते, "याशिवाय माझ्याकडं दुसरा काहीच पर्याय नव्हता. जर का ती विनूला घेऊन गेली तर सतत विनूच्या कानामध्ये विष ओकत राहणार आणि विनू आपला पुरता दुश्मन होईल. आत्ता सध्या विनूला देखील आपली गरज आहे आणि विनूला भेटणं गरजेचं आहे. नोकर म्हणून का होईना, पण आपल्याला त्याला भेटायला मिळेल आणि तो सतत आपल्या डोळ्याच्या समोर राहील, यासाठी मी ही ऑफर स्वीकारलेली आहे." सिंधूची ही गोष्ट राघवला पटलेली असते आणि तो म्हणतो, "सिंधू, तुला जे वाटतंय ते तू करतेस, पण मी नेहमी तुला साथ देणार आहे, हे मी तुला सांगितलेलं आहे. या गोष्टीसाठी देखील मी तुला साथ देणार आहे. झालेली गोष्ट ही योग्य नाहीये हे मला देखील माहीत आहे, पण आता विनूसाठी जर का तू तेथे नोकर बनून जाऊ शकते, तर आम्ही सगळे तुला साथ देऊ शकतो." असं म्हणून राघवने आता सिंधूची साथ द्यायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि सर्वजण चिंतातुर आहेत. रुक्मिणी थोडीशी सिंधूवर रागावलेली आहे आणि ती तिला म्हणते आहे, की "तू ना खूप गडबड केलीस. मधूला जेलमधून सोडवायची इतक्या लवकर काही गरज नव्हती. काय व्हायचं होतं ना, ते होऊ दिलं असतं." तर सर्वजणच म्हणतायत, की "सिंधू, तू ही चूकच केलेली आहे." सिंधूसुद्धा मान्य करते, की "माझ्याकडून थोडी गडबड झालेली आहे. मी मधूला इतक्या लवकर सोडवण्याची गरज नव्हती. कारण मी इतक्या लवकर सोडवल्यामुळंच मधूला आता ताकद आलेली आहे." पण आता रुक्मिणी म्हणते, की "तुझं तरी काय चूक आहे? तुझा मुलगा तिचं ऐकतोय ही गोष्ट तुला पटलेली नसणार आहे. तू जरी डॉक्टर असली तरी तू अगोदर आई आहेस आणि त्यामुळंच हा निर्णय तू घेतलेला असणार आहे." राजश्री देखील सिंधूची गोष्ट बरोबर आहे असंच आता म्हणायला लागलेली आहे. कारण जर का सिंधू जेलमध्ये गेली नसती आणि मधूला सोडवलं नसतं, तर आपल्याला विनूला पुन्हा एकदा जीव घालता आलं नसतं. राघव देखील म्हणतोय, की झालंय ते आता वाईट झालं असलं, तरी आता आपल्याला पुढं काय करायचंय याचा विचार करावा लागणार आहे. सिंधू म्हणते, "पुढं काय करायचं आहे याचा विचार मी करून ठेवलेला आहे. पण मला सुचत नाहीये हे सगळं मी कसं पार पाडणार आहे. कारण मधू खूपच कपटी आहे आणि ती कपटीपणा काहीही करू शकते." राघव म्हणतो, की "आता या सगळ्यातून विनूला बाहेर काढणं गरजेचं आहे. यासाठी आपण काय करावं हे मला तर काही सुचत नाहीये. आता ही ऑफर जर का आपण स्वीकारली, तर या गोष्टीचा देखील तुला खूप त्रास होणार आहे." सिंधू म्हणते, "ही ऑफर स्वीकारावी की न स्वीकारावी असं अजून देखील मला कळत नाहीये. पण विनूची मदत करणं आणि विनूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, एवढंच मला जाणवतंय." सकाळ झालेली आहे आणि राघवने स्वतः सिंधूसाठी गरमागरम नाश्ता बनवलेला आहे. राघव छान असे पोहे बनवत आहे आणि म्हणतोय, की "आता पोहे तयारच होत आलेले आहेत. आता थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला सजवून घेतो आणि मग गरमागरम पोहे सिंधू मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे. त्याचबरोबर चहा देखील बनवलेला आहे. तू आमच्यासाठी रोज छान-छान पदार्थ बनवते ना, तर आज मी तुझ्यासाठी बनवलंय." असं तो स्वतःशी बोलत असतो. तेवढ्यातच सावी तेथे आलेली आहे आणि "बाबा, तुम्ही काय बनवताय?" असं ती विचारते. तेव्हा तो सांगतो, की "मी आपल्या सिंधूसाठी म्हणजेच तुझ्या आईसाठी गरमागरम पोहे बनवलेले आहेत आणि चहा देखील बनवलेला आहे." सावी म्हणते, "मी तुम्हाला काही मदत करू का?" तर राघव म्हणतो, "अगं, आता सगळं तयार झालेलं आहे. मदतीची काहीच गरज नाहीये. फक्त एक ट्रे घे, एक प्लेट घे आणि कप घे. मग त्यामध्ये आपण छानपैकी पोहे सजवून सिंधूसाठी देऊया आणि गरमागरम चहासुद्धा देऊया." पोहे पाहून सावीला देखील आनंद झालेला असतो. "खरंच तुम्ही खूप छान पोहे करता, मला माहीत आहे. आता हे पोहे खाल्ल्यानंतर आई देखील खुश होईल. आपण तिच्यासाठी छान असं गार्निशिंग करून घेऊन जाऊया." असं सावी राघवला सांगत असते. राघव म्हणतो, की "पटकन ट्रे घे आणि त्यामध्ये प्लेट ठेव. आपण लगेच सिंधूसाठी गरमागरम पोहे घेऊन जाऊया." सावीला देखील हा प्लॅन आवडलेला असतो. सावी पण लगेच एक ट्रे घेते, त्यामध्ये एक प्लेट ठेवते. राघव त्यामध्ये पोहे वाढतो आणि छानपैकी त्यावर कोथिंबीर वगैरे टाकून गार्निशिंग करून दुसऱ्या एका कपामध्ये त्यामध्ये चहा घेतो आणि आता सावी आणि राघव दोघेही सिंधूकडे चाललेले असतात. सावी आणि राघव जेव्हा रूममध्ये येतात, तेव्हा पाहतात, की सिंधू मात्र तेथे नाहीये. राघव सिंधूला हाक मारत इकडे-तिकडे पाहायला लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की सिंधू त्याच्या रूममध्ये नाहीये. सिंधू बाहेर कुठेतरी गेलेला आहे असं त्याला वाटतं आणि तो सिंधूला हाक मारायला लागतो. पण तेवढ्यात राघवला दिसतं, की सिंधूने एका ठिकाणी म्हणजेच आरशावर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. राघवचं लक्ष नेमकं त्या चिठ्ठीकडे जातं. सिंधू ती चिठ्ठी लिहून कुठे गेलेली असेल असा प्रश्न त्याला पडलेला असतो. पण आता ही चिठ्ठी वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये, की सिंधू कुठे गेलेली आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि ती चिठ्ठी तो काढून घेतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, की "मी मधूची ऑफर स्वीकारलेली आहे आणि आता मला मधूकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये." राघव ती चिठ्ठी वाचतो तेव्हा त्याला खरं तर खूपच त्रास होतो. कारण सिंधू एकटीच तिकडे गेलेली आहे आणि सिंधू एकटी जर का तिकडे गेली तर सिंधूला मधूचा खूपच त्रास होणार आहे, हे त्याच्या लक्षात आलेलं आहे.
सिंधूने स्पष्टपणे सांगितलंय की माझं चुकलेलं आहे. खरं तर मी मधूला जेलमधून सोडायला नाही पाहिजे होतं, पण माझ्या मुलासाठी तो मी निर्णय घेतलेला आहे आणि मला विनूशिवाय एक क्षण देखील राहू वाटत नाही आणि त्यामुळं मी ही चिठ्ठी लिहून मधूकडे जात आहे. त्यामुळं मला माफ करा, असं तिनं चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. राघवला समजलंय की आता सिंधू मधूकडे गेलेली आहे आणि सिंधूला आपली गरज असणार आहे. कारण मधू काही तिला चांगली वागणूक देणार नाही, हे आता राघवच्या देखील लक्षात आलेलं असतं. पण यावर काय उपाय करावा? आपण जर का तिकडं गेलो, तर मधू अजून जास्तच काहीतरी करेल असं त्याला वाटत असतं. पण नक्की काय उपाय करावा हे मात्र त्याला सुचत नसतं. आणि इकडे मधूच्या घराची बेल वाजलेली आहे आणि मधू जेव्हा दरवाजा उघडायला जाते, तेव्हा दरवाजाच्या बाहेर सिंधू उभी आहे हे तिला दिसतं आणि तिला खूपच आनंद झालेला आहे. कारण सिंधूने आपली ऑफर स्वीकारलेली आहे. नुसती ऑफरच स्वीकारली नाही, तर आता दारात ती प्रत्यक्ष नोकर म्हणून उभा आहे, या गोष्टीचा आनंद मधूला पुरता झालेला आहे. सिंधू डायरेक्ट घरात जाते आणि विनूला इकडं-तिकडं शोधायला लागते. तेव्हा मधू तिला सांगते, की "तू या घरामध्ये नोकर आहेस, तर नोकरासारखं अगोदर घरातलं काम करावं लागेल." ती तिला किचन कट्ट्याकडे घेऊन जाते आणि सांगते, "हा किचन कट्टा खूपच खराब झालेला आहे. काय झालं ना, घरकामवाली बरेच दिवस आलेली नाहीये, त्यामुळं आता तुला हे सगळं अगोदर स्वच्छ करावं लागणार आहे. आणि विनूला भूक लागलेली असेल, त्याच्यासाठी गरमागरम छान असा नाश्ता देखील तुला बनवावा लागणार आहे." अशी कामाची मोठी लिस्टच आता मधूने सिंधूला सांगितलेली आहे. पण सिंधूने देखील ठरवलंय, की काही जरी केलं, तरी आपल्याला विनूसाठी हे सगळं करावं लागणार आहे. आणि सिंधू देखील आता पदर खोचून कामासाठी तयार झालेले आहे. कितीही काम असलं तरी ते आपण पटापट उरकूया आणि विनूसाठी गरमागरम नाश्ता बनवूया. कारण नाश्ता जर का खाल्ला तर विनूला बरं वाटेल. पण विनूसाठी काय बनवावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. समोर तर एवढी मोठी भांडी पडलेली आहेत. आता हे काम अगोदर उरकूया आणि मग विनूसाठी नाश्ता बनवूया असा विचार करून तिने सर्व पटापट आवरायला सुरुवात केलेली आहे. तिने छानपैकी किचन कट्टा आवरलेला असतो आणि आता विनूसाठी काय बनवावं बरं असा प्रश्न तिला पडलेला असतो. विनूला नेमकं काय आवडतं असा विचार ती करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं, की विनू आणि सावी एकदा एकमेकाच्या जवळ बसलेले असतात. तेव्हा विनू म्हणलेला असतो, की "तुझी आई किती छान गरमागरम पिझ्झा बनवते." तेव्हा ती ठरवते, की विनूसाठी आज आपण गरमागरम पिझ्झाच बनवूया. कारण एकदा विनूने सावीला तसं बोलून दाखवलेलं असतं. विनूला पिझ्झा आवडतो हे आता सिंधूच्या पण लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे ती पिझ्झा बनवण्यासाठी एक-एक भाज्या घेते आणि चिरायला सुरुवात करते. विनूला भूक लागायच्या आत आपण छानपैकी गरमागरम पिझ्झा बनवूया, असं ध्येयच आता सिंधूने स्वतःच्या समोर ठेवलेलं असतं आणि ती पटापट भाज्या कापत असते आणि पिझ्झा बनवायला सुरुवात करते. आता तिने गरमागरम असा पिझ्झा बनवलेला असतो. त्यावर छान असं डेकोरेशन देखील तिने केलेलं असतं आणि आता तो पिझ्झा घेऊन ती विनूकडे चाललेली असते. तिच्या हातामध्ये तो पिझ्झा असतो आणि चेहऱ्यावर आनंद असतो. कारण आता विनूला आपण भेटणार आणि विनूला हा गरमागरम पिझ्झा खाल्ल्यानंतर खूपच आनंद होईल असं तिला वाटत असतं. पण तिचा तो आनंद जास्त वेळ टिकत नाही. कारण मधूने तिचा रस्ता अडवलेला आहे आणि मधू तिला सांगते, की "तू या घरची नोकर आहेस. तर नोकरासारखं राहायचं. तू फक्त पदार्थ बनवायचे आहेत. तू त्याला खायला घेऊन जायचं नाहीये किंवा त्याला भरवायचं देखील नाहीये. ते काम फक्त माझं आहे. मी आता त्याच्यासाठी हे गरमागरम पदार्थ घेऊन जाणार आहे." असं म्हणून तिने सिंधूला थांबवलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू तिला सांगत आहे, की "या घरात काम करायसाठी तू आलेली आहेस, तर फक्त काम करायचं. विनूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुला फक्त विनूला पाहता येणार आहे. विनूसाठी पदार्थ करता येणार आहेत, पण विनूला भरवण्याचं भाग्य तुझ्याकडं नाहीये. त्याला भरवण्याचं भाग्य माझ्याकडे आहे आणि मी त्याला गरमागरम पदार्थ भरवणार आहे." आणि आता तिने सिंधूसमोर एक भली मोठी कामाची यादी ठेवलेली आहे आणि ही सगळी कामाची यादी तू फक्त 2च तासात पूर्ण केली, तरच मी तुला विनूला भेटायला देईल असं ती सांगते. तेव्हा दाराची बेल वाजते आणि दाराच्या बाहेर राघव आणि रत्नपारखी कुटुंबीय मधूच्या घरी काम करण्यासाठी आलेले आहेत. राघव म्हणतो, की "2 तासात तू सांगितलंय ना काम करायला, तर आता सिंधू एकटी नाहीये. आम्ही सगळेजण मिळून सिंधूला मदत करणार आहोत. 2 तासात नव्हे, तर 1च तासात सगळं काम करणार आणि त्यामुळे तू आता तिला विनूला भेटू द्यायचं आहे." सर्वजण अक्षरशः हात जोडतात. तिला कळत नाही, मधूला कळत नाही, की सर्वजण हात का जोडत असतील. राघव देखील हात जोडून म्हणत असतो, की "प्लीज आम्हाला कामाची संधी दे. आम्ही खूप छान काम करू आणि विनूसाठी आम्ही हे सगळं करू." खरं तर हे बोलण्याचं कारण असं असतं, कारण विनू हे सगळं पाठीमागून पाहत असतो. विनूच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्याकरता त्यांनी हे केलेलं असतं. विनूला देखील सर्वजण हात जोडतायत ही गोष्ट पटलेली नसते.
आपल्या घरातील सदस्य इथे आलेले आहेत आणि मधूच्या समोर ते हात जोडतायत ही गोष्ट त्याला देखील पटलेली नसते. खरं तर राघव आणि कुटुंबियांनी असं नाटकच केलेलं असतं. आता हे नाटक किती दिवस चालणार आणि सर्वजण मिळून मधूची कशी गंमत करणार ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक